नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. देशभरामध्ये पेपरफुटीच्या निमित्तानं रणकंदन माजलेलं असताना केंद्र सरकार पेपरफुटीवरचा तोडगा म्हणून एक कायदा आणू पाहत आहे. हा कायदा यापूर्वी पेपरफुटीच्या गुन्ह्यात जितकी शिक्षा होती त्याला दुप्पट करायचं ठरवतोय आणि एक जबरी दंडाची रक्कम सुद्धा त्यामध्ये प्रस्तावित करतोय. जर कायदा संमत झाला आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि त्याच्यानंतर जर कोणी पेपरफुटी प्रकरणात पकडला गेला तर त्याला 10 वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागेल आणि 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल. एक प्रकारे पेपरफुटीच्या बाबतीत आपण किती गंभीर आहोत हे सांगण्याचा प्रयत्न मोदी सरकार करतंय. पण ही सगळी पश्चातबुद्धी आहे का? कारण आत्तापर्यंत झालेल्या पेपरफुटी प्रकरणाच्या नंतर जेव्हा आंदोलन उभं राहिलं आणि शिक्षण मंत्री म्हणून केंद्रीय स्तरावरच्या एका नेत्याला राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर हा कायदा येतो आहे हेही विसरता कामा नये. नरेंद्र मोदींच्या सरकारमधल्या मंत्र्याचा राजीनामा मिळवून विरोधक 10 हत्तींचं बळ आपल्या भुजांमध्ये आल्याचा दावा करतायत. पण त्यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा पेपरफुटी झालेली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे अनेकदा अनेक ठिकाणी सरकार अडचणीत आलेली आहे. या सगळ्यात विद्यार्थ्यांचं भवितव्य वारंवार अडचणीत येताना दिसलंय. सरकारांपेक्षा विद्यार्थ्यांचं भवितव्य अडचणीत येणं हा विषय अधिक गांभीर्यानं घ्यायला हवा. कारण पेपर फुटणं थांबत नाहीये. माणसांचे राजीनामे घेऊन व्यवस्था बदलणार आहे का? आणि व्यवस्था बदलणार नसेल तर माणसं बदलून मिळणार तरी काय? हाही कळीचा प्रश्न आहेच. या निमित्तानं आजच्या लक्षवेधीची चर्चा सुरू करण्यापूर्वी आपण पटकन पाहणार आहोत की लोकसभेमध्ये आज ज्या वेळेला पेपरफुटीच्या विषयावर अत्यंत गांभीर्यपूर्वक चर्चा होणं अपेक्षित होतं तेव्हा विरोधकांनी कसा गोंधळ घातला. Public Examinations Bracket Prevention of Unfair Means Amendment Bill 2026 to amend the Public Examination Prevention of Unfair Means Bill 2024. सब अपने मत विचार व्यक्त करें ताकि मत और विचार से हम किस तरीके से इस विधेयक के माध्यम से देश के अंदर परीक्षा पर लीक को रोकने का एक समुचित कदम उठा सकते हैं. इसलिए मेरा आप लोगों से आग्रह है, मैं आपको पर्याप्त समय दूंगा इस विषय पर. सदन की जितनी सहमति होगी उतना समय मैं आपको इस विधेयक पर चर्चा करने के लिए दूंगा. आपल्या सोबत या चर्चेत जोडले गेलेले मान्यवर कोण आहेत त्यांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. या सर्व मान्यवरांना अत्यंत नम्र विनंती आहे की आपण पूर्ण वेळ स्क्रीनवर दिसणार आहात तेव्हा कृपया आपण टीव्हीकडे म्हणजे आपल्या कॅमेऱ्याकडे पाहत राहायचं आहे. काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी आपल्यासोबत या चर्चेमध्ये कपिल ढोके आहेत. आपल्यासोबत शिक्षण तज्ज्ञ या नात्यानं हरीश बुटले आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आणि प्रतिनिधी या नात्यानं आपल्यासोबत मधुजी चव्हाण थोड्याच वेळात ऑडिओसह जोडले जातात. आता ते आपल्याला व्हिडिओनी दिसतात. सर्व मान्यवरांचं स्वागत. कपिलजी, पहिला प्रश्न घेऊन मी आपल्यापर्यंत पोहोचतो. आपण आंदोलनाच्या निमित्तानं मागणी केली होती की संसदेमध्ये पेपरफुटी प्रकरणावर चर्चा व्हायला हवी. सरकार ज्या वेळेला हा कायदा घेऊन आलं आणि त्या निमित्तानं तुम्हाला पेपरफुटी प्रकरणामध्ये तुमची भूमिका मांडण्याची आयती संधी मिळाली होती तेव्हा तुम्ही गदारोळ का घातला? तुमच्याकडून तुमच्या लोकसभेतल्या प्रतिनिधींनी चर्चेची दारं खुली झाली असताना पाठ का फिरवली? प्रसादजी, पेपर फुटीचं जे काही प्रकरण राज्यामध्ये आणि देशामध्ये सातत्यानं सुरू आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं असेल तर सरकार ही बघ्याची भूमिका सातत्यानं घेत असते. पेपर फुटीला सरकार कधीही गांभीर्यानं घेताना आपल्याला दिसत नाही. नीटचा पेपर फुटला, अनेक विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला, हजारो विद्यार्थ्यांना आपली डोकं फोडून आंदोलनामध्ये घ्यावी लागली. त्यावेळी सरकारची बुद्धी कुठेतरी ठिकाणावर आली आणि शेवटच्या क्षणी नाईलाज म्हणून त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला. परंतु राजीनामा घेण्यापलीकडे कठोरात कठोर कारवाई अजूनही कुठेही झालेली नाही.
पेपर नाही, फुटीचं सत्र काही कपिलजी, थांबायला हा तयार सगळा नाही. ऐका ना. इतिहास ठाऊक आहे. 47 जणांना NTA मधून हकलण्यात आलेलं आहे, मंत्र्याला घरी पाठवण्यात आलेलं आहे आणि एक कठोर कायदा आलेला आहे जो 10 वर्षाचा तुरुंगवास आणि 10 कोटीचा दंड प्रस्तावित करतोय. कायदा येत असताना तुम्ही चर्चा का करत नाही आहात? बघा, चर्चा त्याच लोकांसोबत केल्या जाते ज्यांचा उद्देश प्रामाणिक आहे. आपण जर पाहिलं असेल तर इकडे संसदेमध्ये कठोर कायदा आणण्याविषयी चर्चा केल्या जाते आणि दुसरीकडे दिल्लीच्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नीट पेपर फुटी संदर्भात आज पहिली सुनावणी होती आणि या सुनावणीसाठी एकही सरकारी वकील हजर राहत नाही. म्हणजे सरकार किती गंभीर आहे याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे ना. सरकारचा हेतू कायदा आणताना प्रामाणिक नाही. सरकारला फक्त आम्ही काहीतरी केल्याचा दिखावा करायचा आहे. तुम्ही आम्ही ज्या ज्या म्हणताय, चांगल्या तुम्ही गोष्टी तुम्ही झाल्या- तुम्ही असं म्हणताय की सरकारचा हेतू प्रामाणिक नाही, सरकार दिखावा करतंय. उत्तराच्यासाठी मधुभाऊंपर्यंत जाणं गरजेचं आहे. प्रत्येकाला मर्यादित वेळेत बोलण्याची अवश्य संधी मिळेल. कृपया मोजक्या शब्दात बोलावं. मधुभाऊ, 10 वर्षांच्या तुरुंगवासासह 10 कोटीचा दंड असलेला कायदा तुम्ही आणता. विरोधक म्हणतात तुमचा हेतू प्रामाणिक नाही, कारण एका बाजूला तुम्ही कायदा आणता, दुसऱ्या बाजूला आंदोलक या नात्यानं गंभीर गुन्ह्याखाली कारवाई चालू ठेवता. तुम्हाला नक्की काय करायचंय? तुम्हाला पेपरफुटी खरंच या देशातली थांबवायची आहे का मधुभाऊ, का तुम्हाला फक्त एक आभास निर्माण करायचा आहे? बोला मधुभाऊ. असं आहे की माझ्या मित्रांना माझी फक्त विनंती आहे की तुमचं मी शांतपणे ऐकून घेतलंय, तुम्ही शांतपणे ऐका. आपण हमरी तुमरीवर येऊ द्या नको. ठीक आहे, बोलतायत मुद्दा तुम्ही, असा आहे- ऐकतायत ते. मुद्दा असा आहे की पेपर फुटला, 22 विद्यार्थ्यांना आपला जीव गमावा लागला, याच्यासारखी दुर्दैवी कुठली गोष्ट नाही. आता मी काँग्रेसच्या राज्यात हे झालं, बीजेपीच्या राज्यात हे झालं, याची तुलना करून मी त्या ठिकाणी या विषयाला फाटे फोडू इच्छित नाही. आज सुद्धा त्या ठिकाणी फार्मसी औषध विषयासंबंधी पेपर फुटलेला आहे. पेपर फुटी हा या ठिकाणी माणसाच्या मनोवृत्तीशी असलेला आहे. हे नीच नालायक सगळ्यात मोठे 90% लोक क्लासेस वाले आहेत. आता आपल्याला गुन्ह्यासाठी एखादी शिक्षा असेल ते अनेक प्रकारे त्याला फाशी देत आहेत. खून झाल्यावर, बलात्कार केल्यावर फाशी देत आहेत, जन्मठेप देत आहेत. सगळे कायदे कठोर आहेत, अंमलबजावणी त्याची चांगल्या प्रकारे होते आहे. परंतु म्हणून काय, दुर्दैवाने ज्या गुन्ह्यासाठी कायदे केलेले आहेत ते दुर्दैवाने गुन्हे थांबलेत का? तर कधी दोषी असेल सरकार, एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही तोपर्यंत. आता हे माझे मित्र म्हणतात की पेपर फुटला. मी आता सांगितलं 150 वेळा फुटला काँग्रेसच्या राज्यात, की अनेक, आता परवा पंजाब आणि केरळमध्ये फुटला, कोणाचे राजीनामे घेतले वगैरे याच्यात जात नाही. मुळात पेपर फुटीचा हा जो रोग आहे, आज सगळ्यात या प्रायव्हेट कोचिंग क्लासेसचे जे नालायक प्राध्यापक आहेत, जे शॉर्टकटनी पैसा मिळवतात, 55,000 कोटी रुपयाचा व्यवहार गेल्या वर्षी 25-26 त्या ठिकाणी या कोचिंग क्लासेसचा झाला. अगदी मधुभाऊ, तुम्ही हा जो सगळा तपशील देताय तो अधिक गांभीर्यानं घ्यायला हवा, कारण मला प्रेक्षकांना सांगायला हवं की तुम्ही स्वतः एक शिक्षण संस्था चालक आहात आणि त्या निमित्तानं हे आतून कसं काय घडतं याची तुमच्याकडे निश्चित माहिती असणार. पण इथे मुद्द्याला आपल्याला वेगळ्या पद्धतीनं स्पर्श करायचा आहे. तुमचा हेतू प्रामाणिक नाहीये हा कायदा आणण्यामागे, हा आक्षेप मान्य आहे का तुम्हाला? हा आक्षेप मान्य अशासाठी नाही की मी अतिशय प्रामाणिकपणे योग्य तो विरोधी पक्षाच्या नेत्याचा त्या ठिकाणी लोकशाहीमध्ये अपेक्षित असलेला आदर ठेवून बोलतो की तुमच्या नेत्याला चर्चाच करायची नाही. त्यांना काय माहितीच नाही. आपण त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते होते, मग मधुलिमी असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, सुषमा स्वराज असतील, स्वतः काही काळ इंदिरा गांधी होत्या, काही काळ त्या ठिकाणी त्यांचे पुत्र होते. विरोधी पक्षाच्या लोकांनी ह्या आमचा कायदा प्रामाणिक आहे की नाही याची चर्चा संसदेत करावी. बाहेर त्या ठिकाणी टीव्हीचं मायलेज घेण्यासाठी करू नये. इतके कठोर कायदे केलेले आहेत आता की त्या कठोर जवळजवळ 15-20 लोकांना पकडलंय. मग पुण्याच्या 2 महिला प्रिन्सिपल आहेत किंवा आणखीन कोणी त्या ठिकाणी नागपूरच्या, अमरावतीचे लोक आहेत, त्याला पकडून जेलमध्ये ठेवलंय. आपण या तुमच्या प्रामाणिकपणाच्या दाव्याला एकदा शिक्षण तज्ञांच्याकडेही नेऊयात, तपासून पाहूयात. हरीश बुटले आपल्या सोबत आहेत. हरीशजी, व्यक्ती बदलून व्यवस्था बदलली जात नाहीये, पेपरफुटी थांबत नाहीये, हे आपल्या डोळ्यासमोरचं एक सत्य आहे. कायदा करून काय होणार आहे? हरीशजी बोला. असं आहे की कायदा करून त्याचा विशेष काही फायदा होईल असं म्हणता येणार नाही. त्या कायद्याची नीट अंमलबजावणी झाली पाहिजे. कायदा आत्ता नाहीये का? कायदा आत्ता पण आहे. आता आपण साधा विचार करूया. 2024 मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर पेपरफुटी झालेली होती, मोठ्या प्रमाणावर गोंधळ झालेला होता. सुप्रीम कोर्टाने 3 दिवस सुनावणी स्थगित केलेली होती. आता त्याला 2 वर्ष उलटून गेलेली आहे. कोणाला सजा झाली? मुळीच नाही. त्याच्यामुळे कसं आहे की तुम्ही कायदा कितीही कठोर करा, त्याची अंमलबजावणी होणं फार गरजेचं आहे.
हरीजी, मग आणि आपण दुसरा जेव्हा विषय मी म्हणता सांगतो. आपण जेव्हा असं म्हणता की अंमलबजावणीचीच अपेक्षा सर्वाधिक असते, कायदा तर प्रत्येक गोष्टीसाठी असतो, अंमलबजावणीतली राजकीय इच्छाशक्ती नक्की कमी कशी पडते? नाही, तर आता कसं आहे की एक सांगतो, पक्ष हा असो की पक्ष तो असो, सरकार कोणाचंही असो, पेपर फुटी हा लागलेला एक भयंकर असा आजार आहे की त्याच्यामध्ये काही जणांना अगदी त्याच्यातून पैसे मिळवण्याची एक विकृत पद्धती त्यांनी ती विकसित केलेली आहे. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की जोपर्यंत या विकृतांच्या या मनोवृत्तीला ठेचणार तुम्ही कायदे जे काही केलेले आहे त्याच्यानुसार ती अंमलबजावणी करणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्यांच्यावर वचक बसणार नाही. आता एक साधं उदाहरण आपण बघू. जी. या वर्षी आपण बघतो की लातूर मधनं बऱ्यापैकी या सगळ्या पेपर फुटीचे धागे दोरे सापडले, जिथून अटक झाल्या सगळं. पण तुम्हाला सांगतो की तिथल्या ज्या क्लासच्या संचालकांना अटक झाली त्यांच्या क्लासेसच्या जाहिराती आता पान-पानभर पेपरमधनं दिसतात आहेत. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणावं की काय, आणि या लोकांची आपल्याच मनोवृत्ती कशी असावी. लातूरमध्ये सर्वाधिक जो काही प्रतिसाद आहे कदाचित त्याच ठिकाणी आहे. आता तुम्ही मला एक सांगा की तुम्ही कितीही प्रकारे अशा पद्धतीच्या या सगळ्या गोष्टी कराल, याच्यासाठी खूप मुळापासून बदल गरजेचे आहेत. बिलकुल, आपण ते या बदल मुद्द्याला घेऊन याच्यासाठी आता पटकन गरजेचे आहेत. काँग्रेसकडे जाऊ. विषय लातूरचा निघालाय, त्याच्यामुळे लातूर पॅटर्न, काँग्रेसचा त्याच्याशी असलेला संबंध याचाही चर्चेतला मुद्दा आणि त्याचा सहभाग गरजेचा आहे. कपिलजी, सामाजिक मानसिकता आणि त्याचा फायदा घेणारी शिक्षणाच्या संदर्भातल्या शिकवणी वर्ग चालकांची इच्छाशक्ती, या दोन गोष्टींचं समीकरण हे पेपरफुटीला कारण ठरतं, असं एक निरीक्षण चर्चेत नोंदवलं गेलं. काही दिवसांपूर्वी ज्या पद्धतीनं शिवराज मोटेगावकरचं वक्तव्य समोर येतं, त्यांच्याकडून सांगितलं जातं की ते कसे काँग्रेसचे आणि एका विशिष्ट नेत्याचे समर्थक आहेत, हा सगळा मुद्दा चर्चेत येतोय. आपल्यापर्यंत मी मुद्दा घेऊन येतो आणि चर्चेला विशेष हमरी तुमरीपर्यंत न जाऊ देता विचारतो, तुम्हाला काय बदल अपेक्षित आहेत? कायदा कसा असावा जेणेकरून पेपरफुटी होणार नाही? काँग्रेसचं चिंतन आहे का या विषयावर? हे बघा प्रसादजी, कायदा करत असताना कायदे केलेच पाहिजे, कायदे हे महत्वाचेच असतात, परंतु त्या कायद्यांची अंमलबजावणी असेल किंवा तो कायदा करताना यांचा हेतू अत्यंत प्रामाणिक असला पाहिजे. परंतु सरकारमध्ये काय चाललंय, एकीकडे आम्ही फार काही तीर मारतोय, आम्ही फार काही कठोर कायदा करतोय असा आव आणायचा. आता नीट पेपर फुटी संदर्भातला जो काही इतिहास झाला तो आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांनी मोटेगावकर सारखा एखादा पकडला, एखादा नाशिकचा पकडला, एखादा कोकणातला पकडला, त्यांना आतमध्ये टाकून ते मोकळे झाले. परंतु धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यायसाठी हजारो विद्यार्थ्यांना स्वतःचा डोकं फोडून घ्यावं लागलं, अनेक विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. त्याच दरम्यान यांच्याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे शिक्षक लोक आतुरतेनं टीईटीच्या परीक्षेची वाट पाहत होते, त्यांनी मेहनत केली, अभ्यास केला, स्वप्न घेऊन होते, टीईटीचा पेपर फुटला. दादा भुसेंवर काय कारवाई केली? त्यांचा राजीनामा मागायसाठी वेगळं आंदोलन करावं लागणार आहे का? याची वाट हे लोक पाहतात का? म्हणजे यांची मानसिकता, जिथे लोकांनी आवाज केला तिथेच काहीतरी केल्याचा दिखावा करायची यांची मानसिकता असते. अन्यथा सरकार पेपर फुटीच्या बाबतीत गंभीर नाही. 2014 पासून यांच्या आपण असं म्हणता काळामध्ये की सरकार पेपरफुटीबाबत गंभीर नाही. थोड्या वेळापूर्वी मधुभाऊंनी याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. एक छोटी 30 सेकंदाची संधी देतो, परत आपल्यापर्यंत येतो. सरकार दादा भुसेन बाबतीत वेगळं वागतं, केंद्रात वेगळं वागतं, दोन्ही ठिकाणी भाजपची सरकार असतात. मधुभाऊ, हा विरोधाभास का? बघा, हे मला असं वाटतंय की माझ्या मित्राने विचार करा की तुम्ही गांभीर्याने एका पक्षाचे प्रवक्ते आहात. आपण लोकशाही राज्यामध्ये राहतो. पेपर कसे फुटतात त्या ठिकाणी हे तुम्हाला, हे मनुष्य प्रवृत्तीची नीच वाढली शिक्षण क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी शिक्षण विकत घेण्याचं आणि श्रीमंतांना संधी देणारं आता अनेक क्लासेस आहेत, त्यांचे नावं सुद्धा घेतो. महेश क्लासेस आहेत, अगरवाल क्लासेस आहेत, लाखो रुपये घेतात. आपल्या मुलांनी 10वी 12वी पासूनच खूप मार्क मिळवले पाहिजे, तो डॉक्टर आणि इंजिनियरच झाला पाहिजे. या प्रवृत्तीचा गैरफायदा एक शिक्षण क्षेत्रातले लोक घेत असतात. मला असे अनेक लोक माहिती आहेत की आता त्या ठिकाणी वर्गामध्ये शिकवतात, तेच बाहेर जाऊन पेपर काढतात क्लासमध्ये, तेच आपल्या मुलांना सांगतात. आणि म्हणून सरकार जर गांभीर्याने नाही तर माझ्या मित्राला विचारू इच्छितो, त्यांनी लोकसभेमध्ये जावं आणि विचारावं की आम्ही हा कायदा, या कायद्याला आम्ही असं सपोर्टिंग बिल आणतोय, अमेंडमेंट आणतोय की ज्याच्यामुळे पेपर फुटणार नाही. त्या अमेंडमेंट द्या, त्याला सूचना द्या, त्याला प्रतिसूचना द्या.
त्याला त्या ठिकाणी तुमच्या भाषणातून, प्रगल्भ भाषणातून द्या. राजीनामा हा त्या ठिकाणी जगात कुठल्याही गोष्टीला, हा राजीनामा कधी की तुम्ही पोटतिडकीने रस्त्यावर आलेला आहात. अगदी आता त्या अगदी या मुद्द्याला पटकन कपिल ढोकेंपर्यंत नेऊयात. 1 मिनिटाचं उत्तराच्या साठीचा वेळ त्यांना देऊयात. कपिलजी, फिरून मुद्दा तिथे जबाबदार विरोधी पक्षाच्या वागण्याच्या संदर्भातल्या अपेक्षेवर येऊन थांबतोय. ज्या वेळेला सरकार एक विधेयक आणू पाहत आहे, तुम्ही म्हणताय सरकार गंभीर नाही, तर तुम्ही तुमच्या वक्तव्यातून, भाषणामधून त्यातलं गांभीर्य अधोरेखित करायला हवं. हे बघा, मी पुन्हा एकदा सांगतो, आमचे मित्र आदरणीय मधुभाऊ चव्हाण हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रवचन करून मानसिकतेवरती बोलत आहेत, परंतु सरकारच्या हेतू आणि उद्देशाबद्दल ते कुठेही बोलताना दिसत नाहीत. मी पुन्हा एकदा सांगतो, आता ते बोलताना मधु चव्हाणजी, तुम्ही अपेक्षा केली होती की मधात कोणी बोलता कामा नये. मी सुद्धा तुमच्या मधात बोललो नाही, तुमचा पूर्ण वेळ तुम्ही घ्या. तर मधु चव्हाण हे अत्यंत मानसिकतेवरती, पेपर फोडणाऱ्यांच्या याच्यावरती बोलत आहेत. चांगलं प्रवचन ते आपल्या डिबेटमध्ये करत आहेत, परंतु पेपर फुटीच्या संदर्भात कडक कायदा करायचा असेल तर आमच्याकडून तुम्हाला रस्त्यावर येण्याची अपेक्षा आता कशासाठी आहे? तुमच्या काळात नीटचा पेपर फुटला, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्या प्रकरणासाठी सोनम वांगचूक आपला जीव धोक्यात टाकतायत. त्या प्रकरणासाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर आहेत. यांच्याच काळामध्ये टीईटीचा पेपर फुटला, कुठलीच कारवाई नाही. आता त्यासाठी का वेगळं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं करावं का, याचं उत्तर सुद्धा यांनी दिलं पाहिजे. म्हणजे टीईटीच्या लोकांवरती कारवाई करतील, दादा भुसेंचा राजीनामा घेतील. गोष्ट क्रमांक 2, अजून दिल्लीतल्या आंदोलनाची धग विझली नाही आणि आज एमपीएससीचा औषध विक्री निरीक्षकाचा पेपर महाराष्ट्रामध्ये फुटलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला छोटा खुलासा करावा लागेल. कपिलजी, औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटलेला नाही. औषध निरीक्षक पदाच्या पेपर फोडण्याचा दावा करणाऱ्या माणसानं स्वतःच हे सांगितलेलं आहे की त्यानं हा बनाव रचला कारण तो नापास झाला होता आणि त्याला परत परीक्षा मिळणार नव्हती. मला तुमच्याकडून एक वेगळा मुद्दा अपेक्षित आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सोयीस्कररित्या टाळताय. काँग्रेसचं नेतृत्व लोकसभेमध्ये भाषण करून सरकारच्या कायद्यातला तफावतीचा भाग समोर का आणत नाहीये? अहो करू ना, तुम्ही आजच, म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वानं भाषण कुठे केलं नाही. आजच तुम्ही कायदा आणला आणि दुसरीकडे कठोर कायद्याविषयी चर्चा करता आणि एकीकडे नीट पेपर फुटी संदर्भात फास्ट ट्रॅक कोर्टात ज्यावेळी तुमची केस चालू आहे, त्यावेळी पहिल्याच सुनावणीसाठी तुमचे सरकारी वकील हजर राहत नाहीत. कुठे आहे सरकारचा हेतू प्रामाणिक? कुठे गेले होते सरकारी वकील? अजूनही सरकार गांभीर्याने घ्यायला तयार आहे का? याचं सुद्धा उत्तर या लोकांनी दिलं पाहिजे ना. फक्त कायदा करून चालणार नाही, तो कायदा इम्प्लिमेंट करण्याची, मधु चव्हाण, तो कायदा इम्प्लिमेंट करण्याची यांची मानसिकता असली पाहिजे ना. हे पेपर फुटीला प्रोत्साहन देतात. सरकारमध्ये बसलेले लोक जर पेपर फुटीला प्रोत्साहन देत असतील, या सरकारमध्ये भ्रष्टाचारी लोक बसलेले आहेत. या सरकारमधलेच लोक विद्यार्थ्यांच्या भविष्याची प्रामाणिक नाहीत. या सरकारमधलेच लोक व्यवस्थेशी प्रामाणिक नाहीत. मग चर्चा करायची कोणासोबत? बरोबर, चर्चा करायची कोणासोबत हा तुमचा मुद्दा असू शकतो. लोकसभा हा एक त्यासाठीचा प्लॅटफॉर्म, त्याच्यासाठीचं व्यासपीठ आहे. मात्र तुम्ही घेतलेल्या आक्षेपांवर मधुभाऊंना बोलायचं आहे. मधुभाऊ, सरकारच्या हेतूविषयीची शंका आपल्या उत्तरातून अजूनही सुस्पष्टरित्या संपत नाहीये असं विरोधकांना वाटतंय. मला असं वाटतंय की त्यांच्याबद्दल पूर्ण आदर ठेवून बोलतो की आपण काहीतरी अभ्यास करून बोला. पहिल्या दिवशी कोर्टामध्ये त्या ठिकाणी एखादं गेली केस, तर त्या ठिकाणी समोरच्या पार्टीला ऍफिडेव्हिट करायला सांगतात की तुमचं प्रतिज्ञापत्र सादर करा, आणि वकील गेला नाही. तुमचं म्हणणं खोटं आहे. मी अतिशय प्रामाणिकपणे त्या वयरवर बोलतोय इथे. तुमचं म्हणणं खोटं आहे. वकील गेलेत म्हणून सिद्ध करा डिबेटमध्ये, नाही तर माफी मागा. ऐकून घ्या. वकील गेलेत म्हणून सिद्ध करा मधुभाऊ. अरे मधुभाऊ, वकील गेलेत हे सिद्ध करा. माझं बोलणं जर खोटं असेल तर मधुभाऊ तुम्ही सिद्ध करा ना. कसं काय खोटं आहे? तुम्ही सिद्ध करा ना. आजच्या सुनावणीसाठी वकील दिल्लीच्या कोर्टात गेले. तुमचा नेता त्याच्या पिंडो काय, तो काय बोलणार? त्याला बोलता येत नाही, त्याला काय काही समजत नाही, त्याला काही कळत नाही. तुम्ही आंदोलन, तुम्ही त्या ठिकाणी आंदोलनाची तुलना करू नका. प्रधानमंत्र्याला शिवीगाळ करणं हे आंदोलन आहे का? प्रधानमंत्र्याला आई हे आंदोलन आहे का? तुम्हाला लाज वाटते पाहिजे, लाज की त्याचा निषेध तुम्ही अरे तुमचे सोनिया गांधी देवी आहे का? तिला आम्ही शिवी देतो का? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. एखादी निषेध केला नाही, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुमची सोनिया गांधी देवी आहे का? तुम्ही प्रधानमंत्र्यांना देव म्हणता. तो देव नाही, माणूस आहे, मान्य आहे. आम्ही कधी आणीबाणीमध्ये आम्हाला जेलमध्ये टाकलं, श्रीमती इंदिरा गांधींचा आम्ही आदराने उल्लेख केला. आम्ही पार्लमेंटमध्ये घुसलो नाही,
आम्ही नंगा नाच केला नाही. मधुभाऊ, मुलीला मधु चव्हाण मुलीला यांचा- पण सगळं मधुभाऊ, कळलं आपण या नाही. सगळ्या तुम्ही मुद्द्यांना सगळं उपस्थित टॉयलेट करून मूळ मुद्द्याला तुम्ही- बगल देताय का? मधु चव्हाण यांचा आंदोलनाची तुलना करता. मधुभाऊ, म्हणजे आपण तुम्ही- मूळ मुद्द्याला तुमच्या बगल देताय का? नेत्याला तुमचा हेतू प्रामाणिक त्याला असल्याच्या बोलताय. साठीचे पुरावे काय आहेत? एखाद्या मवाल्यासारखा तुमचा नेता लोकसभेत जातो. एखाद्या उडान मधुभाऊ, मुद्द्यावर या. तुम्ही अत्यंत चांगलं प्रवचन करता, तुम्ही प्रधान- पण माझी तुम्हाला विनंती आहे की तुमचा तुम्ही काही हेतू प्रामाणिक बोला, असता बोला. तर तुम्ही नीट नीट पेपर बोला. फुटी संदर्भातल्या तुम्ही नीट- पहिल्या सुनावणीसाठी तुम्ही- तुमचे तुम्ही वकील डोके का गेले नीट- नाही याचं उत्तर दिलं तुम्ही पाहिजे. डोके नीट अहो, बोला. आमचे नेते प्रामाणिक राहा, भाजप- अरे हिंमत असेल तर लोकसभेत चर्चा अहो, करा. काय भाषा आमच्या नीट ठेवा. तुमच्या- दारू पिल्यावर amendment बोलता. द्या. मधुभाऊ, तुम्ही amendment द्या. मधुभाऊ, तुम्ही ऐका amendment ऐका द्या. ऐका मधुभाऊ, थोडंसं थांबा. मधुभाऊ, थोडंसं थांबा, थोडा श्वास घ्या. मला या गोष्टीचं उत्तर अजूनही आपल्याकडून सापडत नाहीये की विरोधक ज्या वेळेला आपण असं म्हणता की ते गंभीर नाहीत, सरकार गंभीर असेल तर सरकारच्या हेतूविषयी शंका का उत्पन्न व्हावी? खाते एक मिनिट प्लीज. मला माझ्या मित्राला कळकळीची विनंती आहे, तुम्ही काही बोला, चर्चा करा, आमच्या चुका काढा, आमच्या प्रामाणिकपणाचा शंका घ्या. पण प्रधानमंत्री काय बाप लागून गेला का, देव लागून गेला का? आई बहिणीवरून शिवाय देण्याचं नालायकपणे समर्थन काय? बाप नाही, एक मिनिट मधुभाऊ, तो मुद्दा वेगळा आहे. पण बघा. आता तुम्ही मुद्दा काढलाय, तुम्ही दोघंही जण थोडा वेळ थांबा. मला पटकन हरीश बुटले यांच्यापर्यंत जाऊ देत. विषयाला थोडंसं वेगळं वळण मिळालंय म्हणून आपल्याला हे विचारू इच्छितो. आपण एक शिक्षण तज्ज्ञ आहात, आपण विद्यार्थी घडवता, भविष्यातली पिढी घडवता. या अनुषंगानं ज्या स्तरावरची भाषा या आंदोलनामध्ये आली, यानं तुम्हाला स्वतःला खंत वाटली का? मला तर फार लाज वाटलेली आहे ज्या पद्धतीची भाषा सार्वजनिकरित्या या आंदोलनामध्ये वापरली गेली. मग ती कोणाही बद्दल का असेना, ही भाषा सार्वजनिकरित्या आपल्याकडे वापरली जाऊ नये असं माझं प्रामाणिक मत आहे. शिक्षण तज्ज्ञ म्हणून आपलं निरीक्षण काय आहे? मुळात ज्या पद्धतीची आता चर्चेची जी पातळी आहे, अशा चर्चेमध्ये सहभागी होताना सुद्धा अगदी म्हणजे मला कसंनुसं होत आहे. एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. पक्ष हा हरीजी, की तो- हरीजी, या चर्चेतल्या भाषेविषयी नव्हतो बोलत, रस्त्यावर जी भाषा वापरली गेली त्याविषयी बोलत होतो. आंदोलकांच्या भाषेविषयी आपलं निरीक्षण काय आहे हा प्रश्न होता. तोच त्या प्रश्नांच्या दृष्टिकोनातून सुद्धा मी बोलतो. आपण काय होतंय माहितीये का, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मूळ मुद्दे बाजूला सोडून त्या प्रक्रियेमधले जे काही अगदी गांभीर्याने चर्चा करण्याचे जे मुद्दे आहेत, या प्रक्रिया का घडतात, पेपर फुटी वारंवार का घडते आणि ती आता तिचं परमोच्च टोक तिने कसं गाठलेलं आहे, त्याला कसं थांबवता येईल, या सर्व गोष्टींची साजक बाजक चर्चा या सगळ्या प्रक्रियेमध्ये झाली पाहिजे. आणि एक लक्षात घ्या की पेपर फुटी ही जी लागलेली जी कीड आहे ना, ही विकृत मनोवृत्तीची आहे. इथं कोणताही पक्ष, हा पक्ष का तो पक्ष, हे मी पुन्हा तेच सांगतोय. अगदी हरीजी, हा कोणत्याही- मुद्दा आपण मांडला. आता मी तुम्हाला थोडं वेळेच्या मर्यादेची आठवण करून देतो आणि मी आता तुमच्याचकडून शिक्षण तज्ज्ञ या नात्यानं अपेक्षित करतो की तुम्ही सांगा, 10 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा आणि 10 कोटीचा दंड, यापेक्षा अजून काय करायला पाहिजे सरकारने? नाही, हे सगळं तुम्ही कराल, तुम्ही सगळे प्रावधान कराल त्याच्यामध्ये, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ते वेळेत होणं गरजेचं आहे. ते इम्प्लिमेंटेशन वेळेत झालं नाही आणि तसे कडक शासन त्या अशा जे कोणी नराधम आहेत त्यांच्यासाठी ती झाली नाही ना, तर ती जरब जी असते एक प्रकारची, ती कधीही बसणार नाही. आणि ते होण्याच्यासाठी तातडीने आता तर फास्ट ट्रॅक कोर्टची निर्मिती केलेली आहे या विशेष प्रकरणासाठी, असंही अगदी आपल्याला कळतं. परंतु हे सगळं झाल्यानंतरही समजा जर यांना कडक शास्ती झाली नाही तर मात्र पुन्हा कालचे पाडे म्हणजे पुन्हा ते 55 आपण पहिले जे पाडे म्हणतो, 55 होतील हा तुमचा आक्षेप आहे. आपण या निमित्तानं चर्चेला समारोपाकडे नेत असताना एक मिनिटाचीच पटकन संधी देणार आहोत. मला अत्यंत वेळेची मर्यादा आहे. मधुभाऊ, आपल्यापर्यंत येण्याआधी एकदा कपिलजी आपल्याला विचारतो, तुमच्या लेखी ज्यांच्यावर नीटच्या पेपर फोडण्याचे आरोप आहेत त्यांचं प्रकरण जलदगती न्यायालयात जाऊन त्यांना शिक्षा झालेली तुम्हाला किती दिवसात बघायचे? पटकन सांगा, 30 सेकंदात. अहो, 1 महिन्याच्या आत व्हायला पाहिजे. काय तुम्ही जर पेपर फुटला असेल हे सरकारला मान्य आहे. आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊन सरकारनं त्यांच्या काळात चुका झाल्या हे सुद्धा मान्य केलं. मग का आता असं जर पहिल्याच सुनावणीला यांचे वकील जात नसतील आणि यांचे प्रवक्ते, यांचे नेते चर्चेमध्ये मीडियासमोर खोटं बोलत असतील तर अजूनही यांच्या हेतूबद्दल आम्हाला शंका आहे. नुसतं हेच नाही
कुठल्याही पेपर फोडणाऱ्याला कडक कारवाई झाली पाहिजे. आमचा अजूनही आरोप आहे प्रसादजी की सरकारमध्येच भ्रष्टाचारांचे मुखिया बसलेले आहेत. बरं. सरकारमधलेच लोक भ्रष्टाचारी आहेत, तेच पेपर फुटीला प्रोत्साहन देतात आणि म्हणून सातत्यानं ठीक आहे, सातत्यानं पेपर फुटतात, ते का फुटतात याचं उत्तर विरोधकांनी आपल्या पद्धतीनं दिलं. मधुभाऊ, तुम्ही हे आश्वासन आजच्या या कार्यक्रमात द्याल का की सरकार, खास करून महाराष्ट्रातलं सरकार, ज्यांनी पेपर फुटीचे आरोपी पकडलेले आहेत ते जलदगती न्यायालयात जाऊन एका महिनाभरामध्ये मोठेगावकर असो की कुलकर्णी असो या सगळ्यांना त्यांच्या केलेल्या कृत्याची शिक्षा देताना दिसतील किंवा मिळवून देतील? बघा, असं आहे की मुळामध्ये कोणताही कायदा केला, आता फास्टॅग कायदा म्हणजे 1-1.5 महिन्यासाठी निर्णय होईल. माझ्या मित्रांना माहिती आहे की मध्यंतरी 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केलेल्याला फाशी शिक्षा झाली, त्याप्रमाणे होईल. पण माझ्या मित्रांना आणि माझ्या हातात मित्र आहेत त्या ठिकाणी शिक्षण तज्ञ, त्यांना माझी विनंती आहे आणि आग्रह आहे की पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की इथे खालच्या कोर्टामध्ये तर त्यांना शिक्षा झाली, ते सेशन मध्ये जातील, ते सेशन मधून हायकोर्टात जातील, समजा हायकोर्टामधून सुप्रीम कोर्टात जातील. हा जो आपल्याकडे जी अति लोकशाही आहे, अति लोकशाही, काही बोलण्याचं, काही करण्याचं, आणि गुन्हेगारांना माहिती आहे की न्यायालयामध्ये तुम्ही तुमच्याकडून किमान जलदगती न्यायालयामध्ये लवकर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहात का? हा समाजावर परिणाम करणारा हा गुन्हा आहे, त्याला न्यायालयामध्ये कठोरातली कठोर शिक्षा लवकर कसं मिळेल या बाबतीमध्ये जनतेला दाखवून देऊ आम्ही की किती या पर्टिक्युलर या विषयी शिक्षा झाली. बिलकुल, आपण यासाठी परत निश्चित चर्चेला बसूयात, कारण आमचं लक्ष अत्यंत बारकाईनं आपल्या प्रत्येक कृतीकडे असणार आहे. सरकार कृतिशीलतेतून पेपर फुटीच्या विरोधात वागतीये का हे आपण तपासून पाहू. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.